नमस्कार मैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी जास्वंदीचे फूल कसे करायचे हे तुम्हाला दाखवले होते. त्यावेळी मला खूप जणांचे मेसेजेस आले की ताई तुम्ही हारसुद्धा कसा बनवायचा किंवा हारचा व्हिडिओ जरा अपलोड करा. म्हणून आज मी हा व्हिडिओ घेऊन आली आहे की सोप्या पद्धतीने हार कसं बनवता येईल. असे मी वेगवेगळे प्रकारचे हारचे व्हिडिओज अपलोड लवकरच करणार आहे. आज हा पहिला व्हिडिओ मी अपलोड केला आहे. तर ह्याच्यात मी काय केलं आहे, 4 लाल कलरची जास्वंदची फुलं वापरली आहेत आणि मध्यभागी मी पांढरा जास्वंद वापरणार आहे. तर अशा प्रकारे मी हे 5 फुलांचा हार इथे तयार करते आहे. तर हा हार तयार करण्यासाठी मी पहिला ही फुलं तयार करून घेतली. ज्यांना कोणाला फुलं येत नसतील त्यांनी माझा आधीचा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सोप्या पद्धतीने फुलं कशी बनवता येतील हे त्याच्यात कळेल. तर हार बनवण्यासाठी मी इथे ही 5 फुलं घेतली आहेत आणि काही मोती घेतले आहेत. आपण जे गोधडीला सुई वापरतो, सुई धागा, ते मी इथे घेतलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लाल लोकरसुद्धा इथे वापरू शकता. आता मी इथे हार बनवण्यासाठी 4 लाल जास्वंद व 1 सफेद जास्वंदाचा वापर केलेला आहे. तुम्ही पाहिजे तर तुम्ही 5 लाल फुलं किंवा पिवळी लाल असंसुद्धा कॉम्बिनेशन वापरू शकता. तर सर्वात आधी मी इथे 2 जास्वंदांना धाग्याच्या मदतीने मणी ओवून अडकवण्यासाठी हे असं शिवून घेतलेलं आहे. मणी तुम्ही तुमच्या मणीची साईजनुसार तुम्ही मणी कितीही वापरू शकता. तर एका जास्वंदाला मी दुसरं लाल जास्वंद इथे अटॅच करून घेते आहे. तसंच दोन्ही साईडला आपल्याला हे 2-2 लाल जास्वंद सुई धाग्याच्या मदतीने अटॅच करून घ्यायचं आहे. मणी तुम्ही डिस्टन्स किती पाहिजे तेवढे मणी तुम्ही इथे वापरू शकता. आता हे 2 भाग साईडला असं जास्वंद तयार झालेलं आहे. मध्यभागी मी हे सफेद जास्वंद अटॅच करून घेते आहे. हे दोन्ही साईडला मी सुई धाग्याच्या मदतीने शिवून घेते आहे. हा हार तुम्ही 5 फुलं, 7 फुलं, 9 फुलं, 11 फुलं कितीही फुलांचा वापर करून करू शकता. तर अशा प्रकारे माझा हा हार तयार झाला आहे. हे जे धागे दिसतात ते नंतर आपण फेविकॉलच्या मदतीने स्टिक करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हा हार तयार झाला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. थँक्यू.